दुपारच्या सुमारास भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानी बाहेर अज्ञात एकूण गोळीबार केला होता आणि त्यामध्ये अल्ताफ शेख हा जखमी झाला। सध्या त्याच्यावर बदलापूरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या आपल्यासोबत अल्ताफ शेख यांची कुटुंब आपल्यासोबत आहेत, त्यांची आई आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, अल्ताफ शेखवर गोळीबार करण्यात आले, अल्ताफ शेखवर आता उपचार सुरू आहे। अल्ताफच्या वरती गोळीबार झाले, त्याला जखमी केला। 4 गोळींची 1 गोळी त्याला लागली। मारता मारता बसला माझा मुलगा। कुणी केलं? कधी सजा द्या। जगदीश कुरेकरनी त्यांनी गोळीबार केली माझ्या मुलावरती। त्यांना कधी सजा द्या। बस मारता मारता बसला माझा मुलगा। अल्लाहचा लाख लाख शुक्र झाला आमच्यावरती। भाऊ पण, कारण की आपण पाहू शकतो की अल्ताफ शेख हा जखमी झाला आणि आईचे अश्रू अनावर आले। काय सांगाल, नेमका अल्ताफ कुठं चाललेला आणि किती जण होते आणि काय नेमका वाद आहे? ते अल्ताफच्या जोडीला त्यांचा 3-4 दिवस पहिले तो फोन करून इंस्टाग्रामवर शिव्या बिया देत होता। युरोप नायडू त्याचं नाव आहे। तो बोलत होता तुझा जीवा जाण्याची, बोलतो हे करल, मारून टाकाल, असा करील तसा करील। तो खाली जगदीश कुरेकर बोलून एक माणूस आहे, त्याचं नाव घेत होता। बोलतो त्यांनी बोललाय तुम्हाला गोळ्या टाकूल, असा घेईल तसा करील। तो आज माझा भाऊ दुपारी समोर घरातून निघाला। त्यांनी पहिले फिल्डिंग लावली होती, तिथून त्यांनी डायरेक्ट गोळीबार केली भावाच्या अंगावर। पण अल्ताफ चाललेला कुठं आणि किती जण होते? हे तो दुकानावर चालला होता। त्यांनी 2-3 दिवस पहिले आमचा धंदा 2 वखत त्यांनी झालेला धंदा आमचा लय नुकसान केलं यांनी। फिर त्यांनी परवा दिवशी डायरेक्ट भावाला धमकी दिली, रात्री पण धमकी दिली ना। आज त्यांनी दुपारच्या टायमाला गोळीबार केली भावाच्या अंगावर। अल्ताफ शेखवर आता उपचार सुरू आहेत। काही बोलणं झालं का तुमचं? काय त्यांनी सांग? काय बोलणं झालं नाही। आता माझा भाऊ कोमामध्ये आहे। तो खाली नाव घेतोय जगदीश कुरेकरनी, बोलतो फायरिंग केली आहे माझ्यावर, खाली एवढा नाव घेतोय तोंडामध्ये, बाकी काय नाही घेत। इतर त्याचे मित्र होते 3-4 जण। अल्ताफ शेखचे वडील देखील आहे। काय सांगाल, काय मागणी असेल पुढची? माझी मागणी अशी की त्यांना कधी सजा व्हावी। मी दुपारी त्याला जेवण घेऊन गेलो, माझ्या पोराला जेवण दिलं मी 2:30 वाजता। 2:30च्या नंतर तो घराचा बाहेर निघाला। बाबा तो मी दुकानावर बोलतो, दुकान बनवून घेतो। 2 याला त्याचं दुकान त्या लोकांनी पेटवून दिला आणि त्याला फोन करून पेटवून दिला। जगदीश कुरेकरनी बोलतो आम्हाला पेटवायला सांगितलंय। आणि मग नंतर फायर झाल्यानंतर त्यांनी एकच शब्द सांगितला का माझ्यावर जगदीश कुरेकरच्या माणसांनी हमला केला। अल्ताफ शेख हा दुकानामध्ये, तुमचं दुकान त्या ठिकाणी आहे का? त्या ठिकाणी माझं दुकान आहे चिकनचा, थोडा लांब आहे। चिकनचं दुकान आहे। मग अल्ताफ दुकानामध्ये काम करून घरी परतत होता की नाही, दुकानात चालला होता घरना। बाईकवर होता की चालत चाललेला? बाईकवर होता। 4 फायर केले, 1 फायर त्याच्या इकडं लागला। काय सर, आता पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतला आहे, पोलीस तपास करत आहेत। प्रमुख मागणी काय असेल तुमची? आता माझी मागणी अशी आहे की त्यांची कधी त्यांना सजा व्हावं, माझ्या पोरग्याला न्याय मिळावा। नक्कीच अल्ताफ शेख यांचं कुटुंब आपल्यासोबत होतं आणि त्यांनी सांगितलं की अल्ताफ शेखवर जी गोळीबार केल्याने जे कोणी ह्या दोषी असेल किंवा आरोपी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अल्ताफ शेख यांचं कुटुंबियांनी केलं आहे। कॅमेरामन मोहन दुबेसह मयूर जाधव, TV9 मराठी, बदलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।